मोदक तयार करण्यासाठी ओल्या खोबऱ्याचं आणि गुळाचं सारण केलं. मग एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं घी टाकलं. चांगली उकळी आल्याच्या नंतर ते पाणी तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून छान मळलं ते पीठ. त्याच्यानंतर ते पिठाचे छोटे गोळे करून त्याला छोट्या छोट्या पारी तयार केल्या आणि त्याच्यानंतर ते मोदक उकळवायला ठेवले. मोदक खूप छान होतात. करून पहा. खूप सुंदर रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागतात मोदक. करून पहा एकदा.